नमस्कार, मी स्मिता बोंद्रे. माझ्यातली मी या ग्रुपतर्फे विविध प्रकारच्या स्पर्धांचं आयोजन नेहमीच केलं जातं. यावेळेला 15 ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिवस आहे. या निमित्ताने माझ्यातली मी या ग्रुपतर्फे लेखिका संगीता देवकर यांनी कथा अभिवाचनाची स्पर्धा ठेवली आहे. त्यामध्ये मी हास्यरसावर आधारित बंड्याची युक्ती ही कथा आज तुमच्या पुढे सादर करणार आहेत. चला तर मग बघूया बंड्याने काय युक्ती केली ते. गावातले लोक कुठेही कचरा टाकायचे. दारात घंटागाडी यायची, पण रिकामीच पुढे जायची. काय करावं बरं? गावकऱ्यांच्या पुढे मोठाच प्रश्न उभा राहिला. नुकताच गावात आलेला बंड्या क्रिकेटप्रेमी होता. त्यांनी एक युक्ती सांगितली. क्रिकेटमध्ये प्रोत्साहनासाठी जशा चिअर गर्ल्स असतात तशा घंटागाडीवर ठेवूया की. सर्व गावकरी हसले, क्षणभर थांबले आणि म्हणाले, तसंच करूया की. दुसऱ्या दिवशी घंटागाडीचा काय थाट. गाडी मस्त सजवली, पताका लावल्या, चिअर गर्ल्स उभ्या केल्या, गोऱ्या गोऱ्या पान फुलासारख्या छान तोकडे कपडे असलेल्या कंबर हलवून हलवून नाचू लागल्या. मग काय, बायकांच्या पेक्षा माणसांचीच गर्दी वाढली की. दाढीबिडी करून, सेंट मारून, बूट पॉलिश करून, नटून सजून पुरुष घंटागाडीची वाट पाहू लागले. घरातला कचरा स्वतः साफ करू लागले. एखादी चिअर गर्ल्स पटते का असे मनात मांडे खाऊ लागले. घरात कचरा नसला तर शेजाऱ्याच्या डब्यातला कचरा ओतून घेऊ लागले. नकळतपणे रस्त्यावरचा कचरासुद्धा डब्यात पडू लागला. बायकांच्या मागची कटकटच गेली, कारण नवऱ्याची ऑफिसला जायची गडबड नव्हती आणि डब्यासाठी कटकट नव्हती. सर्व पुरुष सेल्फी काढण्यामध्ये दंग. गाडी दूर जाईपर्यंत पाहतच राहायचे. बायका पण नवऱ्यापेक्षा हुशार बरं का. नवरा उडू लागला की त्या पंख छाटायच्या. गरीब बिचारे नवरे तेवढ्यावरच खुश. जेवण नाही तर नाही, मेनू कार्ड पाहूनच खुश राहू लागले. बंड्याची कल्पना भारीच काम करून गेली. बायकाही खुश, नवरेही खुश, सारं गाव खुश. का म्हणून काय विचारता? गाडगे बाबा स्वच्छता अभियान स्पर्धेमध्ये आमचं गाव पहिलं आलं की. नमस्कार.